आमची ही खरं तर आढावा बैठक होती आणि आमच्या नव्या अध्यक्षाचं आम्हाला स्वागतही करायचं होतं. आम्ही नव्यांनी पक्षात प्रवेश केला म्हणून त्यांना आमचं स्वागत करायचं होतं. अशी एक आनंदाची बैठक होती. याच्यामध्ये फार जास्त चर्चा झाल्या नाही, पण एका गोष्टीवर निर्णय झाला की या जिल्ह्यातल्या किमान 4 विधानसभा मतदारसंघावरती राष्ट्रवादी हक्क सांगेल. आणि नाही, ते अजून ठरलं नाही, ते ठरायचं आहे. पण किमान 4 मतदारसंघ आम्ही मागणार आहोत आणि मला असं वाटतं तो आमचा अधिकार आहे. काही जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आपण उल्लेख केला भाषणामध्ये की अनेक पुढाऱ्यांनी बँकेचं कर्ज उचलून ते आपण तुमच्यावरती घेणार नाही, याबद्दल नाही नाही, असं काही नाही आहे. माझ्या साखर कारखान्याला त्या बँकेने कर्ज दिलं होतं आणि साखर कारखाना विकला अजित पवारांनी आणि हर्षवर्धन पाटलांनी, आणि त्या पैशातून त्यांनी ती पैशाची वसुली जिल्हा बँकेला करून दिली नाही. मग त्यांनी वन टाईम सेटलमेंट करून आमच्याकडनं खरं तर घ्यायला पाहिजे होतं, पण त्यांनी ते वेळेवर घेतलं नाही. आज कारखानाही नाही, जमिनी नाही माझ्याजवळ, त्यामुळे मी पैसे कुठून देणार त्यांचे. तर ते आता स्वगृह प्रतल्यावर कसं वाटतं? छान वाटतं, फारच छान वाटतं. म्हणजे मी 10 वर्ष गप्प होते, माईकला मी माझ्या जवळसुद्धा येऊ दिलं नाही. आता माईक सगळे माझ्याकडे आलेले आहेत. याचा अर्थ आपण लक्षात घ्या, मी पुनर्स्वातंत्र्याचा आनंद हे करत आहे, साजरा करत आहे. आपण इच्छुक आहात? नाही नाही, मी कुठूनच इच्छुक नाही. साहेबांनी सांगितलं लढ, तर मी पाकिस्तानात जाऊन लढेल. मी नाही तिकीट मागणार. साहेबांना सगळं माहीत आहे. शरद पवार एक अशी जादुई पुडी आहे की ते कुठेही न जाता सगळ्या जिल्ह्याचा अभ्यास करतात. आजही ते अभ्यासच करत आहेत. एवढ्या मोठ्या वरिष्ठ नेता, आपल्या पक्षाचा नेता असताना मला हे पाहिजे, मला हे ते पाहिजे, या वयात मी नाही आहे. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.